जीएसटी तर अल्टिमेटली फायनल कंझ्युमर कडून वसूल केले जाते। मग हे रिटेलर, होलसेलर हे सुद्धा जीएसटी का भरतात? यामध्ये खरा गेम आहे आयटीसीचा। आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट। एखादा बिझनेस ओनर ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे, जेव्हा तो गुड्स परचेस करतो त्यावेळेस सुद्धा तो जीएसटी भरतो आणि तेच जेव्हा तो गुड सोल्ड करतो त्यावेळेस तो जीएसटी कलेक्ट करतो आणि तो जीएसटी कलेक्ट करतो ते परचेस केलेल्या जीएसटी पेक्षा जास्त राहते। म्हणजे तो काय करतो, सेल केलेल्या जीएसटी पासून कलेक्ट केलेल्या जीएसटी पासून परचेस केलेल्या जीएसटी मधून मायनस करून टाकतो। नाही समजलं? एक एक्झाम्पल घेऊ। धीरजचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, त्याने एक फ्रीज घेतला 20,000ला विकण्यासाठी आणि त्यावर त्याने जीएसटी पे केला 18% म्हणजे 3600 रुपये। आता तो काय करेल, हेच फ्रीज 25,000ला विकेल। म्हणजे त्याने 25,000ला जर जीएसटी लावून जर 18%ला फ्रीज विकला म्हणजे 4,500 रुपये हे त्याची जीएसटी बनेल। आता तो काय करेल, जेव्हा धीरजला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचं असेल म्हणजे जीएसटी पे करायचं असेल तेव्हा तो 4,500 मधून म्हणजे त्याने जीएसटी कलेक्ट केलेला आणि ते 3,600 त्याने जो जीएसटी पे केलेला त्यातून तो मायनस करेल म्हणजे 4,500 मधून 3600 मायनस ते जे 900 रुपये नेट जीएसटी आहे ते तो गव्हर्नमेंटला पे करेल। तर यामध्ये धीरजच्या खिशातून काहीच गेलं नाही, अल्टिमेटली गेलं कंझ्युमरच्या खिशातून। म्हणजे 3600 रुपये नेट हे कंझ्युमरच्याच खिशातून गेले। यावरून आपल्याला हे समजते की इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा फक्त म्हणजे ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे, जो जीएसटीचं रजिस्ट्रेशन आहे त्यालाच होतो, बाकी कंझ्युमरला याचा काहीच फायदा नाही। बाकी आज काही नवीन शिकायला मिळालं असेल तर मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज।